तर बाजी नेमकं कोण मारणार हा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर थोड्याच वेळात मिळेल। मिलिंद नार्वेकरांना 8 मतांची गरज आहे आणि त्यांना काँग्रेस मदत करणार असल्याची माहिती आहे, कारण काँग्रेसकडे अतिरिक्त मतं आहेत। मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत एक अपक्ष आमदार देखील आहेत। तर शेकापच्या जयंत पाटलांना 7 मतांची गरज आहे। जयंत पाटलांना शरद पवारांच्या 15 आमदारांचा पाठिंबा आहे। जयंत पाटील अपक्ष आणि इतर पक्षाच्या आमदारांच्या भरोशावर आहेत। अजित पवार गटाचे 2 उमेदवार रिंगणात आहे आणि दादा गटाला एकूण 6 मतांची गरज आहे। तर दादा गट अपक्ष, लहान पक्ष आणि काँग्रेसच्या मतांच्या भरोशावर आहे। काँग्रेसकडे एकूण 37 मतं आणि एकच उमेदवार काँग्रेसकडून रिंगणात आहेत, त्या म्हणजे प्रज्ञा सातो। त्यामुळे काँग्रेसकडे अतिरिक्त मतं आहेत। तर काँग्रेसकडे जास्तीची 14 मतं आहेत आणि ती मतं कोणाकडे जाणार याकडे लक्ष। मतांची वैधता तपासली जाणार आणि त्यानंतर कोटा ठरवण्यात येणार आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी ही घोषणा केली आहे। 274 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला असला तरी मतांची वैधता आधी तपासली जाईल। बाद मतं बाजूला काढली जातील आणि त्यानंतर मतांचा कोटा हा निश्चित केला जाणार आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी याची घोषणा केली आहे। मतांची वैधता तपासली जाणार आहे आणि त्यानंतर कोटा ठरवण्यात येईल। निवडणूक अधिकाऱ्यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे। मतमोजणीच्या प्रक्रियेचा हा सगळा भाग आहे। मतांची वैधता सगळ्यात आधी तपासली जाईल आणि त्यानंतर तो कोटा ठरवला जाईल, अशी घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली आहे। 274 आमदार आहेत आणि त्यामुळे 274 आमदारांनुसार 23चा कोटा हा निश्चित करण्यात आलेला होता। मात्र यामध्ये काही मतं ही बाद होऊ शकतात आणि त्यामुळे बाद झालेली मतं बाजूला काढल्यानंतर उर्वरित जी मतं आहेत त्यावरून मतांचा कोटा ठरवला जाईल आणि तो विजयी कोटा असेल पहिल्या पसंतीचा। तर 23चा कोटा आपण 274 आमदारांनी केलेल्या मतदानावरून काढलेला आहे। तर प्रत्येक मतपत्रिका निवडणूक प्रतिनिधीला दाखवण्यात येणार। मतांची वैधता तपासली जाईल आणि त्यानंतर हा कोटा ठरवण्यात येणार आहे। मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। निवडणूक अधिकारी एक करून या संदर्भात त्यांनी ही महत्त्वाची घोषणा आता केली आहे। प्रत्येक मतपत्रिका ही निवडणूक प्रतिनिधीला दाखवली जाईल। ही प्रक्रिया पारदर्शक आहे याची खातरजमा निवडणूक प्रतिनिधी करतील आणि त्यासाठी सर्व पक्षांचे निवडणूक प्रतिनिधी तिथे उपस्थित असतात आणि या प्रतिनिधींची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे। निवडणूक अधिकाऱ्यांकडून ती मतपत्रिका दाखवली जाईल, ती बाद आहे की वैध आहे ही देखील त्या प्रतिनिधींना पाहता येणार आहे। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आहे आणि त्यावर नंतर कोणीही आक्षेप घेऊ नये यासाठी निवडणूक प्रतिनिधींची नेमणूक होते। सर्व पक्षीय निवडणूक प्रतिनिधी असतात आणि त्यांना या मतपत्रिका आता दाखवल्या जात आहेत।